अतिशय महत्त्वाचा प्रश्न, चांगला प्रश्न दिलेला आहे बाळांनो. सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के इफ इक्वेशन दिलेलं आहे आणि त्यामध्ये दिलेलं आहे ह्या इक्वेशनमध्ये केची किंमत अशी काढा की त्या दोघांची बेरीज, सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट, म्हणजे गुणाकाराच्या दुपटी इतके असले पाहिजे बेरीज. तर त्या केची किंमत काय असेल? तर आता आपण काय करूया, इक्वेशन एका बाजूला घेऊया. व्यवस्थित लिखाण पाहिजे बघा बाळांनो, तुमचा एक ही मार्क्स जात नाही, फक्त लिखाण पाहिजे, व्यवस्थित सराव पाहिजे. आता इक्वेशन कोणतं दिले आपल्याला, तर एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. कंपेअर करा. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कंपेअर जर केलं तर ए बरोबर एची किंमत किती येणार, 1. बीची किंमत फक्त एक्स सोडायचा, राहिलेलं बीची किंमत घ्यायची -4k आणि सीची किंमत राहिलेली पूर्ण k प्लस 3 घ्यायचं बाळांनो. फक्त तुम्ही सीची किंमत जर 3 घेतलं तर गणित चुकणार, येणार नाही. आता एबीसीची किंमत काढली, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, पण अल्फा प्लस बीटाची किंमत जरी नाही काढली बरोबर. आता फ्रॉम गिवन कंडिशन काय केल्या बघा बाळांनो, कंडिशन दिल्या, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल द प्रॉडक्ट ऑफ देअर रूट्स, म्हणजे अल्फा अधिक बीटा बाय गिवन कंडिशन. आता गिवन कंडिशन बाळांनो काय दिल्या, तर अल्फा प्लस बीटा इज डबल द प्रोडक्ट, मीन्स अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला -b बाय a 2 इंटू अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला c बाय -b इज इक्वल टू, भागलेला आहे त्याने इकडे गुणा, म्हणजे गुणल्यानंतर a ला a जाईल, 2 इंटू c बाय a इंटू a -b इज इक्वल टू a ला a गेला 2c मायनस b ची किंमत -4k इज इक्वल टू 2c, 2 in bracket c k प्लस 3, मायनस मायनसचा गुणाकार प्लस 4k इज इक्वल टू 2k प्लस 3 दोन्ही 6. आता 4k मायनस पक्षांतर केलं 2k इज इक्वल टू 6, 2k इज इक्वल टू 6 अँड k इज इक्वल टू 6, दोननं गुणलेला जाऊन डिवाइड केलं, k इज इक्वल टू 3. या पद्धतीनं म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत काढल्यानंतर आपण काय करणार, कंपेअर करणार. ते डायरेक्ट आत्ताच कंपेअर केलं तरी चालेल. k ची किंमत आपल्याला 3 आलेली आहे बाळांनो. k इज इक्वल टू 3. बघा व्यवस्थित बघा, तिथं लिहून घ्या, त्याच्यावर विचार करा.